नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे हजारो लाखो लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत. तर लाडकी बहिणीचा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर कोणत्या नंबरवरती तुम्हाला कॉल करावा लागणार आहे याचा संपूर्ण इत्युमित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणत्या चुका आहेत, जसे की लाखो आणि हजारो लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रथमतः या ठिकाणी हा जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातामध्ये जो नेम प्लेट आहे त्याच्यावरती नंबर तुम्हाला दिसत आहे. जर तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला हे जे दिलेलं नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही थेट कॉल करू शकता किंवा तुम्ही तुमचं जे तक्रार आहे, जसं की लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला का अपात्र केलं गेलेलं आहे, जर तुम्हाला नोव्हेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला थेट या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करावा लागणार आहे किंवा कॉल देखील करून तुम्ही आपल्या समस्या, आपल्या तक्रारी या ठिकाणी या नंबरवरती मांडू शकता. हे झालं पहिलं, म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करावा लागणार आहे, नाहीतर व्हॉट्सअप करावा लागणार आहे. बघा पुढे, ई-के-वाय-सी करताना निवडला चुकीचा पर्याय, हजारो लाडक्या बहिणी या योजनेतून बाद. बघा नेमकं अपडेट काय सांगतोय. खरं तर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही योजना आखली गेली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हीच योजना या ठिकाणी गेम चेंजर ठरली. विरोधकांनी अनेक नावं ठेवले, परंतु ही जी लाडकी बहीण योजना आहे या ठिकाणी पडताळणीनंतर बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. परंतु ज्या काही लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांच्याकडून चुकून ई-के-वाय-सी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे. त्यामुळे पात्र असूनही हजारो लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत. त्याच योजनेतून बाद झालेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या नेमका समस्या काय आहेत, ते कुठे तक्रार करावं याबद्दलच या ठिकाणी माहिती आपण जाणून घेत आहोत. बघा, पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे. ई-के-वाय-सी करताना निवडला चुकीचा पर्याय आणि हजारो लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्या. पहा काय सांगतोय अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा बोगस लाभार्थी घेत असलेला लाभ पाहता ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली. दरमहा 1,500 म्हणजे 1,500 रुपयाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांनी लगबगीने ई-के-वाय-सी सुरू केली. मात्र अज्ञानामुळे अनेक लाडक्या बहिणींनी नोकरदार हा पर्याय चुकीने निवडला गेल्याने त्याचा लाभ या ठिकाणी बंद झाला आहे. जेव्हा लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीला मुदतवाढ दिली नव्हती तेव्हा रात्री अपरात्री कधीही जागून त्या पात्र महिला, त्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रात्री कधीही ओ-टी-पीच्या ज्या प्रॉब्लेम्स येत होत्या ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सर्व्हर किती स्लो होतं, किती डाऊन होतं, तरीही लाडक्या बहिणींनी कसंबसं करून या योजनेसंदर्भात तिने ई-के-वाय-सी पूर्ण केलं. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या, बऱ्याच ताईंच्या या ठिकाणी चुका झालेल्या आहेत, जे चुकून या ठिकाणी सरकारी नोकरीवरती टिकमार्क केलं गेलेलं आहे. अशा लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून अपात्र गेलेला आहे. बघा, ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यात आली. खरं तर सुरुवातीला सर्व अटी शिथिल होत्या, पण नंतरच्या काळात महिलांच्या नावावर पुरुष लाभार्थी घेत असल्याने या ठिकाणी आढळले. बघा, बरेच पुरुष या लाभार्थी या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज केलं गेलेलं होतं, ते सगळ्यांना माहीतच झालेलं आहे व ती उघड देखील झालेली आहे. बरेच पुरुष लाभार्थी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत असल्या शासनास कळाल्याने तसेच शासकीय सेवेत असलेल्या महिलांनाही याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. बोगस लाभार्थ्यांना मिळत असलेला लाभ पाहता शासनाने योजनेची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आणि जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लाडक्या बहिणी, ज्या कमी शिक्षित किंवा ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा महिलांनी इतरांकडून ई-के-वाय-सी करून घेतली. त्या चुकीचा पर्याय निवडल्याने हजारो लाखो, हे फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रभराचा विचार केला तर लाखो लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. आणि याच योजनेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने कठोर नियम देखील लागू केलेला आहे. एका रेशन कार्डवर 2 पेक्षा अधिक महिलांना मिळणारा जो लाभ आहे तो देखील या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. सरकारी नोकरीवर असलेल्या परिवारातील सदस्यांचे किंवा शासकीय नोकरीतील उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांचाही लाभ या ठिकाणी बंद झाला आहे. बघा,
2.5 लाखांपेक्षा 18 सप्टेंबर 2025ला आपल्या शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याचे अधिकृत जाहीर केले. त्याची शेवटची तारीख होती 18 नोव्हेंबर ही होती, परंतु मुदत वाढवून येत्या 31 डिसेंबर 2025 ही करण्यात आलेली होती. पण आपण लाभांपासून वंचित राहू नये म्हणून महिलांनी ई-केवायसी करताना घाई केली. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांनी याचा लाभ या ठिकाणी देण्यात आला. 18 सप्टेंबरपासून ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात या ठिकाणी आले होते. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा घरात शिकलेले लोक नाहीत त्यांनी इतरांकडून किंवा सेतू केंद्रावर जाऊन ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. बहुतांश ठिकाणी जे पर्याय देण्यात आले होते त्यात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी करीत आहे का किंवा पेन्शन घेत आहे का असा पर्याय या ठिकाणी देण्यात आला होता. ज्यात नाहीच्या जागी हो केले आणि त्याचा फटका बसला आणि 6 लाख तब्बल 6,47,000 पात्र लाभार्थी महिलांपैकी 20% महिला म्हणजेच सुमारे 60,000 महिला फक्त जिल्ह्यापुरता आहे. बघा, हा लाडकी बहीण योजनेचा मिळणारा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. बघा मंडळी, आकडेवारी किती मोठी आहे. चूक दुरुस्तीचा सरकारकडे नाही उपाय. घाईघाईत ई-केवायसी करणे हे महिलांच्या अंगलटक आले आहे आणि झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्या शासनाने सॉफ्टवेअरमध्ये कोणताही उपाय केलेला नाही. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना 1,500 रुपयाची आशा सोडावी लागण्याची चिन्हे आहेत. बघा, पुनश्च संधीबाबत पत्रव्यवहार करणार जिल्ह्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर आहे काय? पुन्हा प्रश्नचिन्ह. यावर होय असा चुकीचा पर्याय निवडला गेल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. शासन स्तरावर त्या महिलांना पुन्हा लाभ देण्यासाठी पर्याय नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला जाईल. या महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी मागणी देखील त्या पत्रात केली जाईल, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोळे यांनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितलेलं आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने जी ई-केवायसी होती ती ई-केवायसीची मुदत 18 सप्टेंबर 2025ला शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत जाहीर केलं आणि 18 नोव्हेंबरची शेवटची तारीख होती. परंतु लाडक्या बहिणींच्या या अनेक समस्यांमुळे मुदत वाढवून 31 डिसेंबर ही करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे हजारो लाडक्या बहिणींचा या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद केलेला आहे. या योजनेतून त्यांना अपात्र केलेला आहे. संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.